नमस्कार. आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे भोगीची भाजी म्हणजेच मिक्स भाजी. त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. ही पापडी साफ करून, हे ओले हरभरे, अख्खे शेंगदाणे, शेंगदाण्याचं कूट, एक वांग, 2 बटाटे फोडी करून, गाजर कापून, हे पावट्याचे दाणे, कांदा एक, टोमॅटो एक, थोडीशी कोथिंबीर, मीठ, तेल, थोडीशी हळद लागणार आहे, थोडी मोहरी, लाल तिखट, पाणी. आता सगळ्यात अगोदर आणि हे सफेद तेल, हे मेन आहे. भोगीची भाजी आहे ना, हे पावटे आहेत ना, पावटे असे असतात, त्याचे असे दाणे सोलून काढायचे. ही पापडी, ही भाजीवाल्याकडे आपण बाजारातून भाजी आणतो ना, मिक्स भाजी मागितली तरी देतात ती लोक, पण ही दाखवायची म्हणून मी वेगवेगळे ठेवले, नाहीतर मिक्सच साफ करू शकतो आपण. हे अशी हाताने खुडून घ्यायची. आणि हे हरभऱ्याचे घाटे असतात ओले, ते असे दाणे काढून घ्यायचे, त्याचे असे सोलून घ्यायचे. आता आपण तेल टाकूया पहिलं फोडणीसाठी अंदाजाने. तेल आपलं तापतंय तोपर्यंत आपण या भाज्या मिक्स करून घेऊ. सगळ्या भाज्या मिक्स करायच्या. आणि हे पाणी ओतून धुवून घ्यायचे स्वच्छ. तर तेल तापलंय आपलं, तर मोहरी टाकूया थोडीशी. मोहरी चांगली तडतडून द्यायची. मोहरी तडतडली की हळद टाकायची थोडीशी. मोहरी आपली तडतडायला लागली. आता आपण हळद टाकूया. हा कांदा टाकून घ्यायचा, एक कट केलेला. टोमॅटो टाकून घ्यायचं, थोडीशी कोथिंबीर टाकायची. चांगलं असं हलवून घ्यायचं. मीठ टाकायचं अंदाजानुसार. जरा परतून घ्यायचं. परतलंय आपलं हे कांदा टोमॅटो. आता ही भाजी टाकून घ्यायची. मिक्स भाजी आहे ती. शेंगदाणे अख्खे टाकायचे थोडे, आणि थोडं तूप टाकायचं. आता मी हे चांगलं परतून घेते 2 मिनिट. आता ही 2 मिनिट भाजी चांगली हलवून परतून घेतली. आता आपण सफेद तीळ टाकूया.
सफेद तीळ टाकायचे भरपूर, थंडीमध्ये चांगले असतात. आणि हे शेंगदाण्याचं कूट टाकूया. हे शेंगदाणे भाजून घेतलेत पहिले आणि मिक्सरला फिरवून घेतलेत. आवडत असली तुम्हाला तर तुम्ही ऊसाचे बारीक तुकडे टाकू शकता, बोरं टाकायची. आता मी लाल तिखट टाकते. तिखट तुम्हाला आवडीनुसार कमी जास्त जसं आपण तिखट खातो त्याप्रमाणे टाकायचं. खूप छान लागते आणि ही आज भोगीच्या दिवशी करायलाच लागते ही भाजी. भोगीची भाजी हे आमच्याकडे शेंगसवल्याची भाजी बोलतात त्याला. चांगली परतली. आता थोडंसं पाणी टाकूया. भाजी शिजण्यापुरतं. आता गॅस बारीक ठेवून मध्यम ठेवायचा गॅस आणि झाकण मारायचं. एक 5 ते 6 मिनिट झाकण मारूया आपण. आता आपले 5 ते 6 मिनिट झाले ते आपण बघूया. भाजी आपली तयार झाली. मस्त वाफ आले. हलवून बघूया. बटाटा पण शिजलाय चांगला भाजीतला. आता आपण गॅस बंद करून घेऊया. अशी मस्त भरभरून कोथिंबीर टाकायची. छान मिक्स करून घ्यायची अशी. आणि आता काढून घेते मी भाजी. अशी आपली भोगीची भाजी तयार झाली. मी थोडे सफेद तीळ टाकते वरती. मस्त आपली भाजी तयार आहे. भोगीची शेंगसवल्याची भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खायला. करून पहा, मस्त लागते.